छत्रपती शिवाजी महाराज सर्व महामानव ज्या महामानवांच्या विचारावरती आपण संभाजी ब्रिगेड कार्य करते, सर्व महामानव महापुरुष खरं तर महामानवांच्या यादीमध्ये आता आपल्याला उद्योजक रतनजी टाटा यांचा पण समावेश करावा लागेल. कारण आपण प्रेरणा घेत असतो सर्व महामानवांची, पण औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा मोठा व्यक्ती जर का आपण प्रेरणा म्हणून अजून त्याच्यामध्ये ॲड केला तर साहजिकच आपल्या बहुजन समाजामध्ये उद्योगाप्रती चांगल्या प्रेरणा मुलं आणि सर्व समाज त्यामधून घेऊ शकेल. भारत, ऑस्ट्रेलिया तलत कॅनडा अवघा मुलूक आपला, याच्याबद्दल माझा जो अनुभव आहे किंवा माझ्याकडे जी माहिती आहे ती मी आपल्या सर्व तरुण युवक युवती किंवा सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा या माध्यमातून प्रयत्न केले. दिनांक 15 एप्रिल 2015 ही तारीख होती माझ्यासाठी एक स्पेशल डेट आहे. कारण या दिवशी मी प्रथम दुबईमध्ये पाऊल ठेवलं. खरं पाहता आपण ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागामध्ये राहत असताना परदेशामध्ये जाऊन काहीतरी प्रेरणा घ्यावी असं आपल्याला कोणी सुचवत नाही. परंतु जेव्हा संभाजी ब्रिगेडमध्ये जेव्हापासून मी सामील झालो, बऱ्याचशा ठिकाणी साधारण मराठा आरक्षणाची चळवळ त्या ठिकाणी सुरू होती. जवळपास गेली 25 वर्ष मी संभाजी ब्रिगेडला जोडला गेलेलो आहे. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून खूप साऱ्या मोहिमा, खूप सारे दौरे महाराष्ट्रामध्ये झाले. बहुतांश दौऱ्यांना मी त्या ठिकाणी हजर होतो. आणि जेव्हा शिवशाहू यात्रा झाली, मराठा आरक्षणासाठी सर्व प्रवीणदादा, संभाजीराजे सर्वजण बाहेर पडले, त्यावेळेस शिवशाहू यात्राची पहिली जी काय सभा होती ती दशरथ गव्हाणे यांनी शिर्डी या ठिकाणी घेतली होती. आणि त्या सभेला सुद्धा मी त्या ठिकाणी हजर होतो. आम्ही संपूर्ण जवळपास 2 महिने शिवशाहू यात्रा चालली. संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही तो प्रवास केला आणि मी स्वतः प्रवीणदादांसोबत त्या ठिकाणी उपस्थित होतो. शिवशाहू दौरा झाल्यानंतर मराठा आरक्षण तरी सुद्धा काही भेटलं नाही. परंतु आपले विचार हा नेहमी प्रगतीच्या दिशेने जाणारे असावेत असा नेता प्रवीणदादा त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की जेव्हा शिवशाहू यात्रेमध्ये आपण मराठा आरक्षणाच्या भूमिका मांडत होतो, बहुतांश ठिकाणी सभा झाल्या. आता जशी आपण आज कार्यक्रम घेतोय दशरथ गव्हाणे, तशी त्यांनी त्या काळी सभा पण घेतली होती. अशा महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या युवकांनी त्या ठिकाणी सभा घेतल्या आणि प्रत्येकाला असं वाटलं की मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळेल आणि त्या आरक्षणातून आपल्या मुलांचा काहीतरी फायदा होईल आणि त्याच्या माध्यमातून आपलं काहीतरी नेतृत्व त्या परिसरामध्ये राहील. परंतु आरक्षण काही मिळत नाही. ते पाहता सगळीकडं आरक्षणाच्या मागण्या तर चालूच राहिल्या, पण उत्पन्न काही झालं नाही. परंतु आमचे जे युवक होते, मराठा समाजाचे असतील किंवा खास करून संभाजी ब्रिगेडच्या खूप साऱ्या लोकांनी त्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या. तर जे युवकांनी सभा घेतल्या तर त्यांनी अक्षरशः घरचं सोनं नाणं घाण ठेवून त्या ठिकाणी सभा घेतल्या. कित्येक जण कर्जबाजारी झाले. म्हणजे त्यावेळेला तर उद्योजकता हा विषय सुद्धा आम्हाला काही झालेला नव्हता की पैसे कमवायचे असतात किंवा बाबा घरच्यांचा सांभाळ करायला लागतो, अशी काय आमच्याकडे संकल्पनाच नव्हती. फक्त समाजासाठी काम करायचंय, मग आपलं घर जळलं तरी चालेल पण समाजासाठीच काम करायचं अशी आमची भूमिका होती. त्याच्या माध्यमातून कित्येक जणांची घरं जळली, अक्षरशः खूप जण कर्जबाजारी झाले. आणि ही सगळी बघत असताना याचं जे काही सगळा कारभार आहे हा प्रवीणदादांच्या डोळ्यासमोर उभा होता. आणि जेव्हा प्रवीणदादांनी विचार केला की आता आपल्याला याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, तेव्हापासून संभाजी ब्रिगेडनी नवी दिशा, नवा विचार मांडायला सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थाने एक ॲग्रेसिव्ह असणारी संघटना ही त्या नवी दिशा, नव्या विचाराकडे ओढली गेली. आणि त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रवीणदादांनी सांगितलं की स्वतः प्रवीणदादांनी जवळपास 63 देश फिरलेले आहेत. मी त्यांच्याबरोबर आजपर्यंत जवळपास 50 वेळा प्रवास केलेला आहे परदेशामध्ये. आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्हाला खूप साऱ्या देशांमध्ये जाता आलं किंवा बघता आलं किंवा सगळं जे काय आपण भांडवलशाहीचं नाव घेतो किंवा ग्लोबलायझेशनचं नाव घेतो, जागतिकीकरणाचं, हे नक्की काय आहे हे अनुभवता आलं. त्यासाठी आम्ही प्रवीणदादांबरोबर खूप फिरलो आणि त्यांच्या लक्षात आलं की दुबई हे जे शहर आहे, तर मित्रांनो मी दुबईवरती नंतर अभ्यास करायला सुरुवात केली. जेव्हा प्रवीणदादांनी सांगितलं सीइंग इज बिलिव्हिंग, म्हणजे तुम्ही जेव्हा बघता
तेव्हा तुमचा विश्वास बसतो. म्हणजे बघितल्याशिवाय माणसांचा विश्वास बसत नाही आणि त्यांना प्रेरणा मिळत नाही. तर तुम्हाला जर खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळायची असेल तर तुम्ही दुबई ही बघितली पाहिजे असं मला सांगितलं. आणि 15 एप्रिल 2015ला मी पहिल्यांदा जेव्हा म्हणजे कॉलेज पासआउट होऊन आलो होतो त्यावेळेस मी प्रवीण दादांच्या सांगण्यावरून मी दुबई बघायला गेलो आणि स्वतः दादा पण आमच्यासोबत होते. आमच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्त्यांची टीम पण होती आणि ते सगळं आयोजन त्याचं मी केलं होतं. आणि आम्ही काही मित्र आम्ही गेलो दुबई बघायला. जेव्हा मी दुबईमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं तर तो एक कल्चरल शॉक होता थोडक्यात, की आपण इतक्या वर्ष महाराष्ट्रामध्ये राहतो, भारतामध्ये राहतो, पण अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अशा पद्धतीचं परदेशातलं जीवन या ठिकाणी असू शकतं असं विश्वास सुद्धा आम्हाला बसत नव्हता. दुबईची स्थापना मित्रांनो 2 डिसेंबर 1971 साली झालेली आहे. म्हणजे 1971 साली UAE नावाचं राष्ट्र स्थापन झालं, जे 7 काही खंड त्यांनी एकत्र येऊन त्या युनायटेड अरब एमिरेट्स नावाने त्यांनी देश स्थापन केला. अगदी 50 वर्षापूर्वी ते स्थापन झालेलं आहे. आणि 1970च्या दशकात स्थापन झालेला दुबईने 1980 पासून जी काही उलाढाल करायला सुरुवात केली आजपर्यंत दुबईमध्ये, म्हणजे आज अशी अवस्था आहे की जगामध्ये तुम्ही कुठली मोठी कंपनी घ्या, त्या कंपनीचं ऑफिस तुम्हाला दुबईमध्ये दिसेलच. तुम्ही कुठलेही विमान घ्या, तुम्ही इथून जरी फ्लाय करायचं, युरोपला फ्लाय करायचं म्हटलं तरी पहिले तिथे गल्फमध्ये जातो, शक्यतो दुबईमध्ये जातं. अमेरिकेला जाणार असाल दुबईमध्ये जातं, तिकडून ते बाहेर जातं. म्हणजे अशा दुबईने प्रत्येक जगाला आपल्या इथे यायला लावलं. तर दुबई ही 50 वर्षी पूर्ण वाळवंट होतं, जिथं पाण्याचा एक थेंब पण नव्हता. पण आज तुम्ही दुबईमध्ये जाताल तर तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की इथं पाण्याची काहीतरी कमतरता आहे. मुबलक पाणीसाठा त्यांनी केलेला आहे. म्हणजे त्यांनी एक विचार घेतला आणि त्या विचारावरती काम केलं आणि त्याच्या माध्यमातून अरब असणारं, म्हणजे अशिक्षित असणारं राष्ट्र तुम्हाला, म्हणजे हा खरं चेष्टेचा विषय वाटेल तुम्हाला, जेव्हा दुबईची स्थापना चालू होती 1971 साली, त्यावेळेला दुबईमध्ये फक्त 45 लोक असे होते की ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं होतं. म्हणजे आपण तर आपल्या शेजारी पाजारी कोणाला विचारलं तरी आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले कित्येक जण हात वर करून उभे राहतील. पण दुबई जेव्हा स्थापन होत होती त्यावेळेला 45 जणांकडं फक्त ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट होतं. तेवढी फक्त शिकलेली माणसं होती. आणि तेव्हा त्यांच्या जे काही नेतृत्व आहे त्यांनी ओळखलं की आपल्याला आता समाजाला शिकवलं पाहिजे, पुढं नेलं पाहिजे, ग्लोबलायझेशनमध्ये समाविष्ट केलं पाहिजे, इथं बाहेरून परदेशातून खूप सारी माणसं आणली पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे. आणि त्यांचा जो काय तेलसाठा होता, 2% फक्त तेलसाठा आहे दुबईमध्ये, जे काही तेलसाठापासून त्यांना उत्पन्न मिळत होतं तर त्यांनी सर्व इन्कम त्यांच्या माणसांवरती लावला. म्हणजे त्यांनी त्यांची माणसं घडवण्यासाठी ते सगळा पैसा घालवला. जी काही माणसं अशिक्षित होती त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली, त्यांना शिकवलं आणि दुबईची जडणघडण चालू झाली. आज दुबईमध्ये जवळपास 180 देशाचे नागरिक येऊन तिथे राहतात. सगळ्यात सेफेस्ट कंट्री म्हणून आपण दुबईला मानतो. आणि जेव्हा आम्ही काम चालू केलं, जेव्हा आज ऑस्ट्रेलिया तहत कॅनडाची जेव्हा भूमिका दादांनी मांडली आणि त्याच्यावरती आम्ही काम करू लागलो, त्याच्या वेळेला लक्षात आलं की माणसांमध्ये एक न्यूनगंड आहे. म्हणजे माणसांना एक भीती आहे की त्यांना असं वाटायचं की गल्फ कंट्री जे आहेत, सौदी अरेबिया आहे, कतार आहे, बहरीन आहे किंवा बाकीच्या ज्या काही गल्फ, अबुधाबी आहे किंवा आपली दुबई आहे, त्या ठिकाणी माणसांना कामाला नेतात, बांधून ठेवतात, नाही तर त्यांच्या हातून काही चूक झाली तर त्यांचे गळे कापतात, अशी एक आपल्याकडे संकल्पना होती. म्हणजे मला पण तसंच वाटायचं की आपल्याकडनं काही चूक झाली की आपल्याला तिथं नेऊन रस्त्यावरती गळे कापतात. कारण आपण फार व्हिडिओ बघायचो, कुठले अफगाणिस्तान वगैरे तिकडचे व्हिडिओ बघायचो आणि तो चिटकवायचो दुबईच्या नावे. कोणीतरी पोस्ट टाकायचं ते दुबईच्या नावे, सौदी अरेबियाच्या नावे चिटकवलं जायचं आणि माणसांमध्ये भीती उत्पन्न व्हायची. पण दुबईमध्ये तसं पाहता सगळ्यात सेफेस्ट कंट्री वर्ल्डमध्ये मानली जाते. त्यावेळेला दुबईची जडणघडण चालू होती. जेव्हा आम्ही तिथे गेलो तिथल्या माणसांना विचारलं की बाबा कशी दुबई घडली आहे, काय नक्की झालेलं आहे. आणि खूप सारे केरळी लोक आम्हाला तिथं बघायला मिळाले. तर एक जणांनी आम्हाला सांगितलं की दुबई जेव्हा घडत होती त्यांनी विचारलं तुम्ही कुठून आलेले. आम्ही आमची माहिती सांगितली की आम्ही संभाजी ब्रिगेड ऑर्गनायझेशनमध्ये असं पद्धतीचं काम करतो. आता आम्ही नव्यानेच सीइंग इज बिलिव्हिंग नावाने जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करतोय आणि आम्हाला दुबईच्या जडणघडणीबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रातून येता म्हणून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी दुबई जेव्हा बांधायचं काम चालू होतं त्यावेळेला महाराष्ट्रामधले प्रताप शिर्के नावाचे एक उद्योजक आहेत, बीजी शिर्के आपणची कंपनी होती. तर ते दुबईमध्ये गेले आणि जे दुबईचे जे शेख मोहम्मद जे राजे आहेत दुबईचे, त्यांचा एक बंगला आहे, तर त्या बंगल्याच्या बाहेर जाऊन ते बसत होते रोज. कारण त्यांची ओळख नव्हती राजांची आणि त्यांना काम करायचं होतं दुबईमध्ये चांगलं काहीतरी.
पण तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते. तर प्रताप शिर्के आपलं इथं फार नावाजलेलं नाव आहे, खूप मोठं आहे. पण दुबईमध्ये जाऊन ते त्या बंगल्याच्या समोर रोज बसायला लागले आणि रोज सुटापुटात बसायचे एकदम. तो दुबईचे जे राजे आहेत शेख मोहम्मद, तर ते रोज बाहेर पडायचे. त्यांच्या लक्षात द्यायचं की पुढं कोणतरी माणूस बसलेला आहे. पुढच्या त्या माकडा असायचे त्याच्यावर बसलेले असायचे आणि ते रिटर्न येताना पण ते तिथेच बसलेले दिसायचे. ते परत आतमध्ये जायचे. असं जवळपास आठवडा 2 आठवडे चाललं. एक दिवशी न राहून त्यांनी त्यांच्या सिक्युरिटीला विचारलं की तो माणूस तिथं का बसतोय, त्याला जाऊन विचारून या. म्हणून त्या सिक्युरिटीने त्या प्रताप शिर्के यांच्याकडे गेले. सिक्युरिटीने त्यांना म्हटले की बाबा तुम्ही इथं रोज का बसताय. तर तेव्हा ते प्रताप शिर्के जे होते त्यांनी सांगितलं की मी इथं कामासाठी आलेलो आहे अशा पद्धतीचं. मी इंडियाचा आहे, महाराष्ट्रामध्ये माझा उद्योग आहे आणि मला इथं मी बांधकाम व्यावसायिक आहे आणि मला त्याचं नॉलेज आहे. तर मला इथं काम करायचं, पण मला तुमच्या जे काय राजा आहेत किंवा जे काय तिथले शेख आहेत त्यांना भेटायचं, त्यांची मला अपॉइंटमेंट मिळत नाही, तर मला त्यांना भेटायचं. तर त्या सिक्युरिटीने जाऊन तिथल्या जे काय शेख आहेत, शेख मोहम्मद, त्यांना जाऊन सांगितलं की असे ते तुम्हाला भेटायचं म्हणतायत, त्यामुळे इतके दिवस इथं बसतायत. तर त्या शेख मंडळींनी त्यांना आतमध्ये बोलवलं आणि त्यांना विचारलं की बाबा काय भानगड, तुम्ही इतके दिवस इथं बसताय. त्यांनी सांगितलं मला तुम्हालाच भेटायचं होतं. मी उद्योजक आहे, मी खूप सारं घरांची बांधकाम आजपर्यंत केलेली आहे आणि दुबई तुम्ही आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं बांधकाम करायचं ठरवलेलं आहे. तर माझी इच्छा आहे की याच्यामध्ये माझा पण काहीतरी वाटा असावा आणि मला सुद्धा इथं काम करायचं. मग ते शेख त्यांना काही जास्त ओळख नव्हती शेखची. मग शेख म्हणले ठीक आहे, तुम्ही एक 2-4 बंगल्यांचं काम आहे आमचं, तेवढं करा. मग ते प्रताप शिर्के होते ते म्हटले की मी एवढ्या लावून 2-4 बंगल्यांचं काम करायला आलेलं नाहीये, मला खूप मोठं काम उभं राहायचंय. तुम्ही कमीत कमी 200 बंगल्यांची ऑर्डर जर मला देत असाल तर मी इथं काम करायला इच्छुक आहे, नाहीतर मी माझ्या मायदेशी परत जातो. तर ते शेख आहेत ते खूप टॅलेंटेड माणूस आहे आणि त्यांनी जगातलं टॅलेंट त्यांच्या इथं सगळं आणलेलं आहे आणि टॅलेंटला महत्त्व देणारा माणूस असल्यामुळं त्यांनी खरंच प्रताप शिर्के यांचा कॉन्फिडन्स बघून त्यांना 200 बंगल्यांचं काम दुबईमध्ये सुरुवातीला दिलं आणि प्रताप शिर्केंनी ते त्यांच्या अनुभवाच्या जीवावरती एकदम चांगल्या पद्धतीने ते काम त्या ठिकाणी केलं आणि ते काम करत असताना आम्हाला असं जाणवलं की प्रताप शिर्के जेव्हा दुबईमध्ये गेले तेव्हा त्यांना कामगार वर्ग लागलेला आहे. मग आम्ही विचारपूस केली बाबा एवढी माणसं लागली असतील, 200 बंगल्यांचं पहिलं काम, साधारण 4-5 हजार माणसं लागली असणार, ती कुठून आणली. तर आम्ही विचारपूस करता करता जेव्हा मला कळलं, तेव्हा माझं गाव आहे जेजुरी, मी पुरंदर तालुक्यामध्ये राहिला आहे आणि तेव्हा मला कळालं की माझ्या पुरंदर तालुक्यामधून माझ्या शेजारी भोर तालुका आहे, तिथे वेल्हे तालुका आहे, हवेली तालुका आहे, या तालुक्यांमधून प्रताप शिर्केंनी त्या काळी माणसं घेतली. जो कोणी पेंटर असेल, जो कोणी गवंडी काम करणारा असेल आणि बाकी सगळे काही हेल्पर वगैरे असतील किंवा बांधकाम क्षेत्रातले जे काही मजूर आहेत ते सर्व त्यांनी घेतले आणि ते दुबईला घेऊन गेले आणि आपल्या माणसांनी दुबईमध्ये कित्येक बंगल्यांचं, कित्येक बिल्डिंगचं, म्हणजे तुम्ही दुबईमध्ये जेव्हा जाता गुगलवरती चेक करा, जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्या माणसांचा फार मोठा मोलाचा हात आहे. कारण ती दुबई जर बघितली तर माणूस अगदी चमत्कार झाल्यासारखं त्या ठिकाणी बघत राहतो. परंतु आपल्या माणसांनी त्या ठिकाणी एक चूक केली. चूक अशी झाली की माणसांनी आपल्या दुबई घडवताना फार चांगलं काम केलं, पण त्या ठिकाणी आपल्या माणसांना राहूशी वाटलं नाही. म्हणजे त्यांनी आपल्या हाताने बंगले बांधले, परंतु त्यांना असं वाटलं नाही की दुबईमध्ये आपण पण राहू शकतो. जेव्हा दुबईची सगळी बांधून झाली, ऑपॉर्च्युनिटीज खूप साऱ्या उभ्या राहिल्या, त्याच्या वेळेला तिथं केरळी माणसं आली. केरळी माणसं एक 2 करता करता त्यांनी मित्राला बोलून घे, पाहुण्यांना बोलून घे करता करता दुबईमध्ये जवळपास 35% केरळी लोकांचं साम्राज्य आहे. म्हणजे इंडियाचा सगळ्यात मोठा भाग आहे. तर ती केरळी माणसांचा सगळ्यात मोठा वाटा दुबईच्या सगळ्या जडणघडणीत म्हणजे आता सध्या तरी आहे. ते राहायला तिथे गेले ना आपली माणसं परत रिटर्न आली. जर का ती 2-4 हजार माणसं आपली त्या काळी त्या ठिकाणी राहिली असते तर कदाचित आपल्याला परिस्थिती आज वेगळी निर्माण झालेली दिसली असती. कारण दुबईमध्ये की तुम्ही जेव्हा परदेशात राहता तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने क्वालिटी लाईफ काय असते याची जाणीव होते. जेव्हा आम्ही दुबईमध्ये गेलो तेव्हा हॉटेलमध्ये आम्ही प्रवीणदादा आम्ही असे रोज सकाळी आम्ही बसायचो गप्पा मारत, त्याच्या जडणघडणीवरती आम्ही बोलायचो आणि त्याच्या वेळेला आम्हाला त्या हॉटेलमध्ये पेपर यायचे. दुबईमध्ये जे काय वर्तमानपत्र आहेत तेव्हा खलीज टाइम्स नावाचा एक पेपर होता आणि तो सहज आमच्या टेबलवरती आला. आम्ही गप्पा मारता मारता प्रवीणदादांचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्या खलीज टाइम्सच्या पेपरमध्ये बातमी आली होती की केरळमध्ये जी काय केरळी माणसं दुबईमध्ये आहेत, गल्फमध्ये आहेत, तर गल्फमधून केरळमध्ये जाणारा जो काही पैसा होता त्याचा आकडा त्या पेपरमध्ये लिहून आला होता आणि तो आकडा होता 7 लाख कोटी रुपये.
2015 साली 7 लाख कोटी रुपयाचा गल्फमधून केरळमध्ये गेलेला आकडा बघितला तसं आमची एकदम अवाक झालो की एवढे पैसे केरळी माणूस परदेशातून आपल्या भारतामध्ये आणतोय आणि आपली माणसं महाराष्ट्रातली स्किल असून तिथपर्यंत जात नाही कारण त्यांना माहिती नाहीये परदेशामध्ये कसं जायचं, नोकरीला लागण्यासाठी काय लागतं काय नाही याच्याबद्दल त्यांना माहिती नाहीये. तर ती माहिती कोणी पुरवायची त्यावेळेला दादांना आम्ही सांगितले की दादा याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आणि तेव्हापासून दादांनी जे काय आता सकाळच्या सत्रामध्ये दादांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला, त्यावेळेला त्यांनी आपल्या माणसांना दिशा देण्यासाठी अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला अशी एक जी काय प्रेरणा दिली होती, जे काय निरोप किंवा आदेश दिला होता, तर त्याचं रूपांतर नंतर जर का शिवाजी महाराज आज जन्माला आले असते तर त्यांनी जग जिंकण्याची भाषा केली असती. आणि ते जग ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत आहे, कारण ऑस्ट्रेलिया ही दक्षिणातील एक मोठी कंट्री आहे आणि उत्तर भागातील कॅनडा एक मोठी कंट्री आहे, त्याच्यामध्ये पसरलेलं संपूर्ण जग आहे. आणि या जगामध्ये खूप साऱ्या संधी आहेत, या संधी आपण प्रत्येक जण घेऊ शकतो. ज्याच्या हातामध्ये स्किल आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याला स्थलांतर करण्याचं धाडस आहे किंवा जो साध्या कामात सुद्धा लाजत नाही, जो लांब जाऊन काम करू शकतो, त्याला पैसे कमवायची इच्छा आहे, तो माणूस परदेशामध्ये जाऊन काम करू शकतो, अशी त्या ठिकाणी आम्हाला जाणीव झाली. तेव्हा आम्ही अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा या कामाला आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि आज पाहता ही मुवमेंट चालू झाली, जशी 2015 पासून जशी चालू झाली. सुरुवातीच्या काळामध्ये खूप साऱ्या आम्हाला अडचणी आल्या, कारण आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं की नक्की परदेशामध्ये जाण्यासाठी काय लागतं काय नाही. तर बहुतांश मला इथं कॉलेजमध्ये सगळे स्टुडंट सगळे दिसत आहेत. आपलं कुठलं कॉलेज आहे आपलं? नाही पण म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आहे का? मग ज्युनियर कॉलेज, ओके. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला उलट या गोष्टींची तुम्हाला सगळे माहिती पुरवली तर तुम्हाला उपयोग होईल याचा. अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडाचा जेव्हापासून आम्ही सुरुवात केली आजपर्यंत जवळपास 8,500 मुलं आपली महाराष्ट्रातली परदेशामध्ये जाऊन काम करू लागली. आणि याचे काही अनुभव आहेत माझ्याकडे, ते शेअर करण्यासाठीच मी आज आपल्यासमोर आहे. जेव्हा सुरुवात केली पहिल्यांदा फार कमी मुलं जात होती, त्याच्यानंतर आम्हाला कळालं की बहुतांश मुलं ही ज्या कन्सल्टन्सी थ्रू जातात, याच्यामध्ये सुद्धा कन्सल्टन्सी आहे ज्या MFA अप्रूव्ड आहेत किंवा ME अप्रूव्ड आहे. ME म्हणजे काय? मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, याचे लायसन्स असणाऱ्या कन्सल्टन्सी आपल्या भारतामध्ये आहेत. आणि बहुसंख्य कन्सल्टन्सी ह्या मुंबईमध्ये आहेत. तर मुंबईमध्ये जाऊन आम्ही त्या कन्सल्टन्सीला भेट दिली आणि जेव्हा बघितलं की जागा येत आहेत, म्हणजे नोकरीच्या संख्या ह्या तुम्हाला कुठल्या नोकरी पाहिजे 100, 200, 300 अशा प्रत्येक ह्याच्या संख्या आहे. पण त्या ठिकाणी जर मुलं आली होती, समजा 300 मुलं आली असतील तर आपल्या महाराष्ट्रातली फक्त 2 ते 3च मुलं असायची. बाकीची मुलं यायची UP वरून, बिहारवरून, कर्नाटकवरून किंवा बाकी उत्तर प्रदेशवरून, म्हणजे आपले उत्तर भारतातून, राजस्थान, गुजरातवरून अशी मुलं तिकडून यायची, आपल्या महाराष्ट्रात यायची. मुंबईमध्ये त्या ठिकाणी त्यांचा इंटरव्ह्यू व्हायचा आणि इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ती मुलं त्या कन्सल्टन्सी थ्रू त्या परदेशामध्ये जॉबला जायची. आता हे जॉब कुठल्या प्रकारचे असतात? तर याच्यामध्ये तुमच्या ITI झालेल्या असतील. आता ITI झालेल्या असेल वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर किंवा कारपेंटर, असे खूप सारे ITIचे आपल्या इथं कोर्सेस आहेत. आपल्या इथं या मुलांना साधारण 15 ते 20,000 रुपये सॅलरी. माझी सुद्धा खास इंडस्ट्रीज नावाने कंपनी, माझ्याकडे जवळपास 200 वर्कर्स कामाला आहेत. त्यांना सुद्धा आम्ही 15 ते 20,000 पेक्षा जास्त पगार देऊ शकत नाही, कारण आपली एक मर्यादा आहे. आपल्या इथं उद्योग व्यवसायासाठी लागणारा खर्च किंवा त्याचे येणारं उत्पन्न हे जर पाहता आपल्या इथं 15-20,000 रुपये एवढीच सॅलरी आपण मिनिमम वेजेसनुसार आपण धरतो. तर या मुलांना जर का परदेशामध्ये गेले तर साधारण 40-50 हजार पासून स्टार्ट सुरू होतो. आता जे काही 2018 मध्ये मुलं जे काही परदेशामध्ये गेली होती त्यांना 2 लाख रुपये पगार आहे. एवढी वाढ आपल्या इथं होऊ शकते? आपल्या इथं एवढी वाढ कुठल्या क्षेत्रामध्ये एवढी वाढ होऊ शकत नाही. आणि आपल्या सरकारच्या सुद्धा काहीतरी मर्यादा आहे. सरकार प्रत्येक जणाला नोकरी देऊ शकत नाही. मध्यंतरी आम्ही युरोपसाठी काम सुरुवात केली आणि युरोपला आम्ही ॲट अ टाइम जेव्हा सुरुवातीलाच काम करायला सुरुवात केली आणि एकूण 27 मुलं आम्ही युरोपसाठी रोमानिया देशासाठी पाठवली.
तेव्हा आम्ही तिथं सारथीचे सगळे साहेब ते हे आणले होते, अधिकारी वगैरे बोलवले होते. त्यांना आम्ही आमची समस्या मांडली की सारथीच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी या मुलांना आर्थिक सहाय्य मिळावं किंवा काहीतरी एखादी अशी योजना यावी की यांना जो काही खर्च येतो परदेशात जाण्यासाठी किंवा कन्सल्टन्सी जे काही फीज त्यांना आकारतात साधारण 10,000 पासून 50,000 पर्यंत असतात. तर त्याच्यामध्ये सरकारने जर का काही वाटा उचलला तर ग्रामीण भागात अजून जास्त मुलं त्या ठिकाणी जातील असं आम्ही त्याच्यामध्ये प्रस्ताव मांडला. परंतु आता प्रस्ताव त्यांनी सरकार पुढे पाठवला आणि आता नवीन सरकारने जे तुम्ही आता बघितली असेल योजना जर्मनी आणि जपान या ठिकाणी आता सरकार स्वतः मुलांना पाठवतंय. तर त्याचा अर्थ असा झाला की आपल्या इथं नोकऱ्या खऱ्या अर्थाने चांगल्या पगाराच्या नोकऱ्या नाही आहे, सरकारने सुद्धा मान्य केलेले. त्याच्यामुळे सरकार पण तुम्हाला सांगते की जर तुम्हाला स्वतःची प्रगती करायची असेल तर तुम्हाला परदेशात गेलं पाहिजे. तुमच्या टॅलेंटला तिथं खऱ्या अर्थाने दाद मिळेल, तुम्हाला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी सॅलरी मिळेल आणि तुमचं उत्पन्न चांगलं होईल, तुमचा कुटुंब सुद्धा त्या ठिकाणी सुधारेल. अशी योजना आता सरकारने पण आखलेली आहे. मध्यंतरी आम्ही आता गल्फमध्ये काम करत असताना खूप साऱ्या मुलांना पैशाची अडचण येत होतं की आता जायचंय तर पैसे नाही आहेत खिशामध्ये. तर त्या बऱ्याचशा मुलांना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे पण देण्याचा आम्ही प्रयत्न केला सुरुवातीच्या काळामध्ये, कारण खूप सारी कमी मुलं जात होती. माझा व्यवसाय जेव्हा होता मी माझ्याच कंपनीतली काही मुलं घेऊन गेलो आणि माझे भाऊ म्हणले की अरे आपली चांगली स्किल लोक होईल आणि तू कुठं बाहेर घेऊन चाललाय. मी त्यांना घेऊन गेलो बाहेर आणि त्यांचा इंटरव्ह्यू तिथं काही ठिकाणी घेतला आणि त्यांना परदेशात पाठवलं. पण माझ्याच कंपनीमध्ये जो काही चांगला पेंटर होता, म्हणजे स्प्रे पेंटर होता, मी त्याला घेतला आणि त्याला परदेशात पाठवलं आणि माझ्या कंपनीतच माणूस नाही राहिला. तर माझे भाऊ मला ओरडायला लागले की तू आपल्याच कंपनीतली माणसं घेऊन जायला लागलाय. तर मी म्हटलं आपल्याला माणूस मिळेल, पण आमची मुवमेंट चालू होण्यासाठी आम्हाला काही ना काहीतरी हात फिरवायला लागणार आहे. आता ही पहिली जी काय सुरुवात आहे याच्यामध्ये आम्ही काही लोकांच्या मदती घेतल्या, ज्याच्यामध्ये तुमच्या कोपरगाव भागातले अमित रोमारे सर म्हणून आहेत. ते खूप वर्ष गल्फमध्ये सर्व्हिसला होते, आता सध्या पुण्यात आहेत. पण अमित रोमारे सर कोपरगाव तालुक्यामध्ये मधून येतात आणि ऑइल अँड गॅस इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये एकदम हातखंडा असणारा माणूस आहे, जबरदस्त नॉलेज असणारा माणूस आहे. आणि त्यांनी जेव्हा आम्हाला त्यांची जी काय त्यांचा एक्सपिरियन्स आहे तो सांगितला, त्यावेळेस त्यांनी जवळपास कोपरगाव आणि आसपासच्या तालुक्यामधले 200 स्किल वर्कर्स त्यांनी गल्फच्या भागामध्ये त्यांनी कामाला लावले होते. आणि त्यांनी सुद्धा मुलांनी आपापसात आता काय होती, एकदा माणूस गेला की त्यांची मुवमेंट चालू होती. एक गेला की दुसरा येतो, दुसरा त्याचा मित्र येतो, त्याचा भाऊ येतो, तो पार्टिसिपेट करायला सांगतो. अशी मुवमेंट त्या ठिकाणी चालू होती आणि याचा उपयोग आपल्या गावाला कसा होतो ते सांगतो तुम्हाला. मी एका गावात ते 2 माणसं परदेशामध्ये गल्फमध्ये कामाला लागले आपल्या माध्यमातून. त्यांनी काय केलं की 2 जण कामाला लागले. त्यांनी एकाने चुलत भावाला बोलवलं, एकाने मित्राला बोलवलं, मावस भावाला बोलवलं. असं त्या गावातले 10-12 लोकांचं टोळकं त्यांनी बोलून घेतलं की बाबा चांगला पगार आहे, अपॉर्च्युनिटी आहे, या इकडं जिथं काय अपॉर्च्युनिटी असते त्यांनी मुलांना सांगितलं की इथं पगार एवढे मिळत आहेत, तुम्ही या. मग त्यांचा CV तयार केला, पासपोर्ट तयार केला त्यांनी आणि त्या मुलांनी भावांना त्यांना बोलून घेतलं. आता आपल्याकडे कसं आहे की आपण चांगलं काम एखादं चांगल्या पगारावरती तो कधी तुम्हाला सांगणार नाही की इथं ये माझ्याकडे बाबा, इथं पण चांगला पगार मिळेल. अशी माणसं फार कमी आहे. पण ग्रामीण भागामध्ये त्या मुलांनी पण विचार केला की आपल्या पण मित्रांना घेऊन जायला पाहिजे. तर ते गेले आणि गावामध्ये त्यांची सगळ्यांकडे चांगली चर्चा झाली, त्यांचं अभिनंदन झालं. मध्यंतरी दुष्काळ पडला होता, तर दुष्काळात असं झालं की त्यांच्या गावामध्ये पिण्यासाठी पण पाणी नव्हतं. तर त्या मुलांना ती बातमी कळली की गावामध्ये आपल्या पिण्याचं पण पाणी नाही आहे आणि पंचायत समिती आणून एका विहिरीमध्ये तिथल्या टँकरवरती एक दोन टँकर बघते आणि तिथली माणसं ते विहिरीतलं पाणी उपसून पिण्याचं पाण्याचं त्यांचं भागवतं रोजचं. तर त्यांनी विचार केला की आपण आता परदेशामध्ये आलेलो आहे, आपल्याला चांगला पगार मिळतो, तर आपण आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, ते 4-5 जणांनी सर्वांनी मिळून एक टँकर विकत घेतला आणि तो टँकर विकत घेऊन त्यांनी आपल्या गावाला भेट दिला आणि त्यांनी सांगितले की हा टँकर आता आम्ही विकत घेतलेला आहे, तुम्ही ह्याच्यात पाणी भरा, तुम्ही धरणातून पाणी आणा किंवा बाहेरून पाणी आणा, या टँकरमध्ये पाणी भरा आणि ते सर्व घराघरात जाऊन तुम्ही ते पाणी वाटा. आणि त्या 10 मुलांनी मिळून टँकर घेतलेला आहे, तो त्यांच्या भागात सगळीकडे गेला आणि त्यांनी त्यांच्या भागामध्ये त्यांची पाण्याची जी काय ताण होती ती संपूर्णपणे त्या ठिकाणी भागवली. अशा पद्धतीचं पण काम होतं. आणि जर का अशी मुलं ग्रामीण भागामधून परदेशामध्ये जायला लागली तर त्या कुटुंबाचं नाही तर त्यांच्या गावाचा सुद्धा एक आर्थिक विकास झाल्याशिवाय काही राहत नाही. मी बऱ्याच ठिकाणी अशी व्याख्याने देत असतो. मध्ये मी गणेशोत्सवाचा काळ होता आणि माझ्या पण गावामध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये खूप साऱ्या त्या स्पीकरच्या भिंती मी बघितल्या. मला तर अक्षरशः
नको नको झालं की अशा हे आपण वेगळीकडे चाललोय काहीतरी. कारण जे काही मुलं समोर नाचत होती त्यांना कुठल्या प्रकारची प्रेरणा त्यांच्या समोर आहे मला माहीत नाही, परंतु इथून नाचून गेल्यानंतर घरी त्यांची काय अवस्था असते ते त्यांनाच माहिती असतं. आणि मला संभाजी बिगडने एक शिकवलेली की जेव्हा सामाजिक काम आपण करतो तेव्हा त्या सामाजिक कामाची सुरुवात ही नेहमी आपल्या घरापासून करायला पाहिजे, कारण आपले घरातले पण त्या समाजाचाच भाग आहे. जेव्हा तुम्ही बाहेर सामाजिक काम करताना घरच्यांना उपस्थित ठेवता तेव्हा समाजाचा तुम्ही नाश करत असता. तुम्हाला स्वतःच घर सांभाळता येत नाही, तुम्ही बाहेर जाऊन काय काम करता. तर जे गणेशोत्सवमध्ये बघितलं मी त्यावेळेला मी एका ठिकाणी व्याख्यान मी स्वतःहून माझ्या गावामध्ये व्याख्यान आयोजित केलं आणि त्याचा मी विषय ठेवला मंडळाचा कार्यकर्ता एक यशस्वी उद्योजक. आणि त्यासाठी मी राहुल पापळचे आपल्याच माझे मित्र आहेत लाडाच्या कंपनीमधले, त्यांना बोलवलं, त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली की बाबा आमच्या गावामध्ये अशी अशी परिस्थिती आहे, मुलांपुढं काहीच अजिबात प्रेरणा नाही आहे, कुठं काम करायचं माहिती नाही आहे. आमच्या इथं पण जेजुरीचं मंदिर आहे खंडोबाचं, तिथं काही थोडेफार पैसे मिळतात, तेच पैसे खाली येऊन पोरं उडवतात. बरीचशी मुलं त्यातून व्यसनी झालेले आहेत, पुढं काही प्रेरणा राहिलेली नाही, काय काम करायचं काय माहीत नाही, आर्थिकदृष्ट्या सक्षम काहीच नाही आहे. तर त्यांना त्या ठिकाणी मी बोलवलं, तो कार्यक्रम घेतला आणि त्यावेळेला मी जो गणेशोत्सव आमचा होता तो स्वतःचा आम्ही गणेशोत्सव बंद केला. आणि जसं सकाळी सरांनी सांगितलं की BNI जसे काही संस्था आहेत तशी आपण सतत आपल्या मित्रांशी आपण उद्योग व्यवसायावरती बोलायला पाहिजे. तर आम्ही त्या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी बोलण्यासाठी आम्ही एक फोरम निर्माण केलं की आतापासून गणेशोत्सव बंद, ज्यातून आम्हाला काहीच मिळत नाही, उगाच धांगडधिंगाण करण्यापेक्षा आपण चांगल्या काहीतरी प्रगतीच्या वाटा शोधू आणि प्रगतीवरती आपण बोलू. त्या ठिकाणी आम्ही उद्योग व्यवसायावरती बोलायला लागलो आणि प्रत्येक मित्राला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायला लागलो. त्याच्यामध्ये एक उदाहरण मी त्यांना दिलं माझ्यासमोरचं, म्हणजे सकाळी एका सरांनी सांगितलं की नक्की काय व्यवसाय करायचा आपल्या मुलांना माहीत नसतं. मी एक उदाहरण दिलं की आम्ही बसलो होतो आणि एक जण राहुल पापळांना आम्हीच त्या वेळेला बसलो होतो, एक मित्र आले राहुलचे आणि त्यांनी सांगितलं की मला काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा. त्यावेळेला त्यांची माहिती घेतली, बाबा तुम्ही कुठं राहता, ते वारजे पुणे वारजे या ठिकाणी राहत होते एका सोसायटीमध्ये. तर त्या सोसायटीमध्ये त्यांनी सांगितलं की मी इथं राहतो, माझ्या हाताला काय कामधंदा नाही आहे. मग ते राहुल पापळांनी त्यांना एक उदाहरण दिलं, तुम्ही एक काम करा म्हटले की तुमच्या सोसायटीमध्ये म्हणजे पुण्यामध्ये खूप साऱ्या सोसायटी आहेत, त्या सोसायट्यांमध्ये खूप साऱ्या गाड्या पार्क झालेल्या असतात. सोसायटीमध्ये ज्यांच्या गाड्या असतात ते खाली लावतात आणि ते गाड्या आहेत ना, तुम्ही कधी पहाटे उठला ना ते एक बिहारी किंवा कोणतरी माणूस असतो तो ते गाड्या पुसत असतो आणि त्यांनी प्रत्येक घरामध्ये त्या गाडीला तो सांगत असतो की महिनाभर मी तुमची गाडी पुसल, मला तुम्ही 200, 500, 1000 रुपये एवढे द्या. तो म्हणला की तू त्यांचा उद्योग धंदा बघ, हा उद्योग काही छोटा नाहीये, तू फक्त त्या माणसापुरता विचार करू नको. तर हा जर का मल्टिपल केला तर खूप मोठा व्यवसाय आहे. आणि आज त्या मुलाकडे त्यांनी त्या ठिकाणी ऐकलं, त्यांनी सगळी टीम बनवली. आज त्या मुलाकडे 1,500 गाड्या फक्त वॉशिंगसाठी आहे. प्रत्येक गाडी मागं तो 1,500 रुपये महिना त्यांनी ठेवलेला आहे की रोज 1,500 रुपये महिन्यात त्यांनी द्यायचे. त्यांनी रोज सकाळी बाहेरनं गाडी त्याची पाण्याने स्वच्छ करून ठेवायची. एक टीम नेमली, 1,500 गुणिले 1,500 गाड्या जवळपास एवढा व्यवसाय त्यांनी त्या एका फक्त सल्ल्यावरती त्यांनी चालू केला. म्हणजे कुठलंही काम एक छोटं नसतं, तर ते काम मोठ्या पद्धतीने कसं होईल त्याच्याकडं खरं पाहता आपण आपली दृष्टी असली पाहिजे. खरं पाहता उद्योजक घडत असताना खूप साऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याला त्या ठिकाणी तोंड द्यायला लागतं. माझा जो काय अनुभव आहे तो फार वेगळा आहे. NPSC आणि UPSC याच्यामध्ये जेव्हा तुम्ही उतरता खूप साऱ्या मुलांना, आता ही जरी ज्युनियरची मुलं असतील, ज्युनियरची सिनियर कॉलेजला गेले, कोणी BA BCom BSc केलं, त्यांना पुढील दिशाच माहीत नसते काहीच. त्यामुळे ते काय करतात की MPSC करायची, UPSC करायची, पुण्याला जायचं किंवा दिल्लीला जायचं, UPSC करायची असं तर त्या ठिकाणी अभ्यास करायचा आणि आपलं करिअर सुरुवात करायचं. परंतु काय होतं की 35 वर्षापर्यंत मुलगा MPSC UPSCचा अभ्यास करत असतो, त्याला यश काय येत नाही, कारण 10-10 लाख मुलं त्या ठिकाणी फॉर्म भरतात आणि जागा सुटलेल्या असतात 200, 250, काय ठिकाणी तर 50 जागा असतात. पण या बाकीच्या मुलांचं होतंय काय, तर ही बाकीची मुलं सगळी नंतर म्हणजे त्यांचा तर कंट्रोल सुटून जातो की आपल्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाही. आपण 35 वर्ष झालं, काही मुलांचे लग्न होतात, मुलं बाळ होतात, पण ती मुलं काय व्यवसायाला लागत नाही ना, त्यांना नोकरी कोण देत. आणि त्यांच्या अपेक्षा अशा असतात की आता आम्हाला निदान 25,000 रुपये कोणतरी पगार देईल. पण आता मार्केटची परिस्थिती राहिलेली नाही, कारण इंजिनियर लोकांना सुद्धा आपल्या इथं 10,000 रुपयावरती सुरुवातीला काम करायला लागतं एक्सपिरियन्स घेण्यासाठी. परंतु यांना व्यवहाराची माहितीच नसते, बाहेर पडलेलेच असतात. तरी अजिबात राहू नका MPSC UPSC जीवर. जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, तेवढ्या प्रकारचा तुम्ही अभ्यास करणार असाल तर करा. उगाच करायचं आहे म्हणून तुम्ही MPSC UPSC मध्ये जाऊ नका. खूप साऱ्या मुलांचं आम्ही आयुष्य
अगदी नासधूस झालेली आम्ही पाहिलेली आहे. कारण समोर जाऊन त्यांच्यापुढे जेव्हा काही राहत नाही त्यावेळेस त्यांना एक दोन धंदे सुचतात. एक पहिला सुचतो तो म्हणजे सुचतो हॉटेलचा धंदा. हॉटेलचा धंदा तुम्ही 100 जर हॉटेल टाकली तर त्यातली 90 हॉटेल ही अशीही बंदच होतात, कारण आपल्याला त्याचा अनुभवच नसतो. आणि सुरुवातच आपण अशी करतो, काहीच माहिती घेत नाही, डायरेक्ट धंदा करायला जातो. काहीच माहिती नसल्यामुळं खूप साऱ्या हॉटेलच्या ह्याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी अपयश येते. आणि जरी एखादा MPSC UPSC झाला, MPSC UPSC होण्याच्या आधी मुलांचा असा आवेश असतो की आम्ही देशासाठी असं करू, आमच्या राज्यासाठी असं करू, तसं करू. पण आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये भ्रष्टाचाराचं एवढं मूळ त्याचं गाडले गेलेलं आहे की आपण ते उठू शकत नाही. MIDC मध्ये माझा स्वतःचा कारखाना आहे. मला माहिती उद्योजक होताना काय धसका घ्यायला लागतो. त्यांनी सांगितलं आम्ही 70 परमिशनवरून 49 आणल्या, मग ते आता कसं सुटसुटीत होईल. पण ते 49 टेबलवरती किती पैसे द्यायला लागतात ते त्यांना माहीत नाही, कारण त्याचा अनुभव आम्ही घेतो. त्यांनी सांगितलं की बाबा प्रत्येक इथं अधिकारी चुकून आलेले आहेत का आम्ही काय उद्योजक नाही वगैरे, पण अधिकारी हाच उद्योजक असतो असं माझं मत आहे. कारण अधिकारी हा बिगर बांधवली त्याचा धंदा असतो. तुम्हाला पगार त्यांना मिळत असतो शासनाकडून, परंतु प्रत्येक अधिकारी, तुम्ही कुठले अधिकारी घ्या, आणि माझं तर आता म्हणजे क्वचितच असा अधिकारी असेल की जो अजिबात भ्रष्टाचार करत नाही, परंतु प्रत्येक अधिकारीचे रेट ठरलेले असतात. तुम्ही उद्योग व्यवसाय करायला गेला, अगदी तुम्ही असलेल्या तर कॅनडामध्ये पण आम्ही घेतलेला अनुभव आहे. तुमचं कुठले अगदी PCC हे असते, पोलीस व्हेरिफिकेशन असतं, ते जरी काढायला तुम्ही गेला तरी तुम्हाला तिथे पैसे मोजायला लागतात. प्रत्येक गोष्टीला पैसा मोजायला लागतो. जेव्हा आयता पैसा अधिकाऱ्यांच्याकडे येतो त्यावेळेस त्यांचा तो धंदा नाही झाला. जेव्हा तुम्ही रेट लिस्ट ठरवता, माझ्या ह्या कामासाठी मी 10 लाख रुपये घेतो, या सहीसाठी मी 2 लाख रुपये घेतो, तेव्हा तो धंदाच करत असतो ना आपल्याशी. असा अधिकाऱ्यांचा पण एक धंदा झालेला आहे. क्वचितच एखादा अधिकारी जो काय चांगला काम करत असेल किंवा ज्याला समाजाची खऱ्या अर्थाने जाणीव आहे, अशा अधिकारी फार क्वचित राहिलेले आहेत. आणि अशा खऱ्या अधिकाऱ्यांनी पुढे यावं, कारण आपली मुलं प्रगतीमध्ये पुढे गेली पाहिजे. देशातून आपल्या मुलांनी आता काय आले की मध्ये मी बातमी वाचली की जवळपास 5,000 उद्योजकांनी भारतामधून बाहेर जाऊन स्थलांतर केलेले. तर असे 5,000 उद्योजक आहेत जे करोडपती आहेत. आपण तर सर्वसाधारण आहोत. आपल्यामध्ये काय होतं की आपण बाहेर पडायचं म्हटलं की आपले 4-2 मित्र येतात आणि ते म्हणतात तू आता भारत देशाला सोडणार, तू महाराष्ट्राच्या मातीला सोडणार का, मग विसरणार का छत्रपती शिवाजी महाराजांना, असे आपल्याला येऊन दिवसात असतात सगळेजण. म्हणजे आपल्या खिशात तर तंबडीच असते, पण आपल्याला सल्ला देणारे भरपूर जण असतात. आणि ज्यांनी कोटी रुपये कमवलेले असतात त्यांना खऱ्या अर्थाने कळतं की आपली प्रगती कुठे, की आपल्याला कुठे गेलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही मोठ्या माणसाचं बघा, कुठल्याही नेत्याचं बघा, कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्याचं बघा, कुणी इथे येऊन किती गप्पा मारू द्या, प्रत्येकाचा मुलगा हा परदेशामध्ये शिकायला आहे. मला असं एक माणूस सांगा की ज्याचा मुलगा इथं साध्या शाळेमध्ये घातलेला आहे. प्रत्येकाचा मुलगा उच्च शिक्षणासाठी का व्हायला पण परदेशामध्ये जातो, म्हणजे जातो शिकायला. व्यवसायामध्ये परदेशाच्या काही ना काहीतरी त्याच्या माध्यमातून त्याची उलाढाल असतेच असते. असा एकही मोठा माणूस नाही. मग जर का त्या माणसाचं सुचत असेल तर आपल्याला का सुचत नाही. आणि असं ज्यांना वाटतं की परदेशामध्ये आपण जातो म्हणजे आपल्या भारताच्या बद्दल आपण भावना आपल्या दुरावलेल्या असतात, तर असं अजिबात नसतं. जेव्हा आपल्या भारताचा रुपयाची किंमत आपल्याला वाढवायची असते तेव्हा आपल्याला परकीय चलन आपल्याला आवश्यक असतं. परकीय चलन आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त यावं ह्याची तरतूद खऱ्या अर्थाने करायला पाहिजे. मी जेव्हा मगाशी सांगितलं की खलीज टाइम्समध्ये जेव्हा आम्ही वाचलं, केरळमध्ये आलेला जो काही पैसा होता 7 लाख कोटी रुपयाचं जे काय होते केरळमध्ये आलेला, हा परकीय चलन होतं भारतामध्ये आलेलं. याच्यामुळं भारताच्या रुपयाची जी काही किंमत आहे ना ती चांगली राहते. म्हणजे याच्यामुळं रुपया आपला वाढला जातो, कमी होत नाही. त्याच्यामुळं भारतासाठी जर का तुम्ही परदेशामध्ये काम करत असाल तर ते तुम्ही तुमच्या देशासाठी काम करताय. कारण देशाला ज्या वस्तूची गरज आहे ती तुम्ही त्या ठिकाणाहून या ठिकाणी पाठवणार आहे. पैसा हा वाईट नसतो अजिबात. आपल्याला ग्रामीण भागामध्ये आपण खूप साऱ्या म्हणी ऐकल्या आहेत आणि पैशापासून आपण खूप लांब राहायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं सगळे परप्रांतीय या ठिकाणी आले, परप्रांतीयांनी आपल्या इथे येऊन व्यवसाय केले. आपण मात्र फक्त सरकारी नोकरी आणि शेती याच्यामध्ये अडकून राहिलो. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. अजून जर का युवक आपल्या गावामध्येच अडकून राहिला, आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, राजकारणामध्ये, क्रिकेटमध्येच अडकून राहिला, गणपती मंडळातच अडकून राहिला, तर तुम्हाला आता कुणी वाचू शकत नाही. कारण जग फार पलीकडे निघून गेलेले आहे. मी सुद्धा खूप सारे देश फिरलेले आहेत. मध्यंतरी मी म्हणजे मला तर आनंद होतो, मी जेव्हा परदेशामध्ये जातो. मी आता
माझे मिसेस मागं बसलेले आहेत. नवीनच माझं लग्न झालं त्यामुळे आम्ही युरोपला जायचं ठरवलं. आता हे माझं त्यांच्यासमोरचं पहिलंच भाषण आहे. परंतु आम्ही जेव्हा युरोपला गेलो आणि मी स्टेटसला टाकलं की मी जर्मनीमध्ये फ्रँकफर्ट एअरपोर्टला आम्ही उतरलोय म्हणून. जेव्हा मी उतरलो, मी माझा मोबाईल चालू केला, त्यावेळेला मला नुसते मेसेज आणि फोन यायला सुरुवात झाली की सर तुम्ही इथं आले युरोपमध्ये आम्हाला भेटा. प्रत्येक कंट्रीतून मला फोन आले, म्हणजे आपल्याच माध्यमातून जी काय मुलं गेली होती त्यांना खरा आनंद झाला, कारण ते प्रत्येक वेळेला मला मेसेज करायचे, सर आले की आम्हाला सांगा. मी गल्फला जरी गेलो तरी ते सुद्धा तिथं मुलं सगळे भेटायला येतात. पण गल्फला दुबईमध्ये गेलो की आपला थोडा फ्री टाईम असतो, परंतु आता आमचं शेड्यूल पूर्ण टाईट होतं, कारण आम्ही 15-16 दिवस सगळं आमचं फिरण्यात खूप सारे देश असल्यामुळं आमचं पळापळीचं होतं आणि प्रत्येक जण आम्हाला भेटण्यासाठी आम्हाला फोन करत होता. तर मला खऱ्या अर्थाने आनंद झाला की आपला माणूस आज इतक्या लांबपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. काय का असं आपला त्याच्यामध्ये खारीचा वाटा आहे. आणि जी गोष्ट आम्हाला प्रवीण दादांनी सांगितली की अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडाच्या माध्यमातून जर का मुवमेंट चालू झाली तर या महाराष्ट्रामध्ये येणारा पैसा, म्हणजे आपली महाराष्ट्राची जी काय उलाढाल आहे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त पैसा आपण परदेशामधून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये पाठवू शकतो, एवढी ताकद या एका मेसेजमध्ये आहे. आणि पैशाविषयी जे काय आमचा भ्रम होता, पैसा वाईट आहे किंवा पैसा आपल्याला नको, पैशामुळे भांडणं होतात, घरामध्ये वाद लागतात, या ज्या काही आमच्या रूढी परंपरा सगळ्या होत्या त्या आमच्या डोक्यातून निघून गेल्या. आणि खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा प्रगतीच्या वाटा धरायला लागलो. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आमचा स्वतःचा उद्धार करायला लागलो आणि खूप साऱ्या मुलांचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार झाला. असंच करता करता आज जवळपास 8-8.5 विद्यार्थी त्या ठिकाणी कधी बाहेर गेले समजलं पण नाही. ही मुवमेंट आता चालू झालेली आहे. महाराष्ट्रामधील बहुसंख्य गावांमधील मुलं आज परदेशामध्ये बाहेर आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा जर का प्रयत्न केले तर तुम्ही सुद्धा परदेशामध्ये जाऊ शकता. ज्युनियर कॉलेजमध्ये जे शिकतायत मुलं, सिनियर कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही कुठला ना कुठला स्किलचा कोर्स करा, कुठलाही करा. म्हणजे परदेशामध्ये काय लागतात, मुली जर असतील तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकताय. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, भयंकर मोठी इंडस्ट्री आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या परदेशामधून नोकऱ्या येतात ज्याच्यामध्ये आपल्या मुली अजिबात जात नाही. आपल्या मुलींनी खऱ्या अर्थाने जायला पाहिजे. त्याच्यामुळे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये तुम्ही जायला पाहिजे. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करू शकता किंवा नर्स कोर्स असतील, नर्सेस कोर्सला पण खूप सारी परदेशामध्ये मागणी आहे, ती करू शकता. मुलांमध्ये किंवा फ्रंट मॅनेजर असतील, फ्रंट डेस्क मॅनेजर असतील, याच्यामध्ये चांगल्या संधी आहेत किंवा HR मध्ये चांगल्या संधी आहेत. मुलं जर असतील तर तुम्ही अगदी स्किलचा तुमचा कुठलाही कोर्स असेल, म्हणजे तुम्ही जर का इंजिनियरचं जरी तुम्ही नॉलेज घेतलं तरी तुम्ही कुठला तरी कोर्स, तुमच्याकडे स्किल काय नसेल तर तुम्हाला कुठंच कोणी नोकरी देऊ शकत नाही. मी जसं सांगितलं आमच्याकडे इंजिनियर तर 10,000 रुपये पगारावरती कामाला घ्या म्हणतात, पण आम्ही घेऊ शकत नाही त्यांना. जोपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी नोकरीमध्ये घेऊ शकत नाही. आणि इंटरव्ह्यूमध्ये पास होण्यासाठी तुम्ही किती CV चांगला केला तरी सुद्धा तुम्हाला समोर इंटरव्ह्यूमध्ये जाऊन तुम्हाला त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यावीच लागणार. तुम्ही कधी परदेशामध्ये जायची कोणाची इच्छा असेल तर पहिल्यांदा परदेशामध्ये जाण्यासाठी पहिलं जे डॉक्युमेंट लागतं तो लागतो पासपोर्ट. तुम्ही आता जावा नाही तर नका जाऊ, पण तुम्ही घरी तुमचा पासपोर्ट काढून ठेवा. तुम्हाला पासपोर्ट जेव्हा तुम्ही काढलेला असेल ना तो तुम्हाला सतत प्रेरणा देत राहील की आपण हे जे डॉक्युमेंट काढलेले आहे हे आपल्याला परदेशामध्ये जाण्यासाठी शिक्षण वगैरे जाणून घेतलं. तेव्हा तो एकदम भावनिक झालेला होता आणि भावनेच्या भरामध्ये तुम्हाला त्यांच्या घरातले सगळे प्रॉब्लेम सांगत होते की माझ्या घरात आता असं आहे, एक तर पैशाचा फार प्रॉब्लेम आहे, मी या ठिकाणी कामाला आहे. आणि त्यांना त्या ठिकाणी 30,000 रुपये पगार होता. तर तो म्हटलं की 30,000 रुपये मला पगार आहे, परंतु माझ्या घरातलं मला अजिबात भागवता येत नाही, मला फीस भरता येत नाही, मला मिसेसच्या जे काही गोष्टी आहेत त्या मला पुरवता येत नाही. तर माझी मिसेस अक्षरशः छोट्या मुलीला घेऊन घरी गेलेली म्हटले. म्हणजे आमच्यासारखे वाद व्हायला लागले आणि मला काही सुचत नाही. मी म्हणजे आत्महत्या करू का माझी इथपर्यंत म्हणजे माझी तयारी, कारण कदाचित माझा डिवोर्स होऊ शकतो. माझ्या मनामध्ये रोज येते की मला आता आत्महत्या करायला लागेल. तर मी त्यांना आधार दिला, म्हटलं काय असं काय करू नका, हे काय प्रत्येकाच्या घरामध्ये असं घडत असतं आणि पैसे वर खाली सगळ्यांचे होत असतात. फक्त तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्याकडे चांगला कोर्स आहे, तुमच्याकडे स्किल आहे, तुम्ही त्या स्किलचा चांगला उपयोग करा. जर का तुम्हाला इथं तुमचं स्किल वापरता येत नसेल तर परदेशामध्ये वापरा, आपल्याला चांगले पैसे मिळतील. तो म्हटला मला कसं जायचं त्याचं सांगा. मी त्यांना माहिती दिली आणि आता जस्ट आता 1-2 आठवड्यापूर्वीच त्यांचं सिलेक्शन झालं आणि आता ते परवा दिवशी इस्रायलला गेले. इस्रायलला जाऊन त्यांनी तिथून मला व्हिडिओ कॉल केला आणि मला त्यांनी एकदम समाधानाने सांगितलं की सर मला 1,80,000 रुपये या कंपनीने पगार दिलेला आहे आणि सर इथे इतक्या नोकऱ्या आहेत की मी तर सांगतो आपल्या सगळ्या मुलांना इकडेच पाठवा, जे गल्फमध्ये गेलेत ना त्यांना पण इकडेच पाठवा. 1,80,000 रुपये
म्हणजे एवढा जो 10-20 हजार रुपयावरती काम करणारा माणूस आहे, एकदमच 2-2 लाख रुपये पगार आणि सगळं खाणं कंपनीकडं, जाण्या येण्याचं तिकीट कंपनीकडं, त्यांचं राहणं कंपनीकडं, सगळं कंपनीकडं, सगळं कंपनी खर्च करत होतं. म्हणजे अशा संधी चालून येतात, पण त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी पुढे जाऊन पाऊल उचललं पाहिजे. तुम्हाला सगळी काय मदत लागत, सगळी मदत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करण्यात येईल. तुम्हाला काही लागू द्या, तुम्हाला कसलीही माहिती पाहिजे असेल, परदेशात तुम्हाला ओळखी पाहिजे असतील, सगळ्या ठिकाणी इत्यंभूत. मी आज जवळपास 30 वेळा जवळपास दुबईला गेलो. मी मुद्दाम म्हणून पहिल्यांदा दुबईलाच गेलो, कारण दादांनी जेव्हा सांगितलं सीइंग इज बिलिव्हिंग, दुबईबद्दल माहिती पाहिजे, मी 30 वेळा दुबईला गेलो. आणि मी काय केलं, मुद्दाम त्या ठिकाणी जेव्हा महाराष्ट्रातल्या उद्योग जत्रा व्हायच्या किंवा शिवजयंतीचा कार्यक्रम असायचा किंवा बाकी अजून काय उत्सव असायचे महाराष्ट्राचे ना, त्यावेळेला मी तिकीट काढायचो आणि दुबईला जायचो. त्यावेळेला काय व्हायचं की आपली सगळी महाराष्ट्रातली मंडळी दुबईमध्ये यायची, त्या ठिकाणी मी जाऊन सगळ्यांची ओळखी करायचो. आज खूप ठिकाणी साऱ्या माझ्या दुबईमध्ये ओळखी झाल्या. त्याच्या माध्यमातून मला कळालं की दुबईमध्ये नक्की येऊन काय करायचं, कशा पद्धतीने हे करायला पाहिजे. एकदम चांगल्या ओळखी झाल्या. नंतर मग दादा पण आले, दादाला आम्ही नंतर दादांचं एक व्याख्यान झालं याच विषयावरती. माझं निम्म व्याख्यान सगळं दादांचाच भंडार असतो भरलेला, कारण ते जे सांगतात त्याच माध्यमातून आपण पुढे हा सगळा कार्यक्रम करत असतो. त्याच्यामुळं दुबईला आम्ही गेलो आणि त्याच्या माध्यमातून जी झालेली सुरुवात आहे ती आज घराघरातून आपली ही मुवमेंट जावी अशी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आमची इच्छा आहे. सर्व गावांपर्यंत, सर्व शहरांमधून ज्या ज्या मुलांना गरज आहे त्यांनी आपल्या अहद ऑस्ट्रेलिया तळक कॅनडा या मुवमेंटला जॉईन व्हावं आणि त्यांच्या माध्यमातून आपली स्वतःची आर्थिक क्रांती करून घ्यावी. जी काय मदत लागेल ती आम्ही तुम्हाला सर्व करायला तयार आहे. जेवढं काही स्किल घेता येईल, जेवढा काही एक्सपिरियन्स घेता येईल तेवढा घ्या आणि स्वतःची प्रगती करा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि या आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची जी काही संधी दिली, अहद ऑस्ट्रेलिया तळक कॅनडा मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे सहसा आभार मानतो.